तर टाळ्यांच्या गजराने मात्र या ठिकाणी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते जय गणेश वापले संघाची. कारण नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर शिवशक्ती कोशिंबीर संघाने कर्णधारांनी मात्र प्राप्त केला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र स्वीकारला. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा इथे मात्र पाहायला मिळेल. आज सर्वच सामने 4 षटकांचे असणार आहेत. कारण आज आपण 10 संघांना पाहणार आहोत इन ॲक्शनमध्ये. उद्या सुद्धा 10 संघ असतील, परंतु नेमके सुपर संडेमध्ये मात्र 8 संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. कारण शेवटचा दिवस आहे, आपल्याकडे वेळ कमी असतो, त्याच्यामुळे पाहतोय की आयोजकांनी हा निर्णय घेतला की शेवटच्या दिवसामध्ये फक्त 8 संघ खेळतील. त्यानंतर सेमीफायनल आणि मेगा फायनल 3 दिवसांची स्पर्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळेल. तर नक्कीच आपण पाहतो की पहिला चेंडू फुलटॉस होता, फक्त हलक्या तरी मात्र या ठिकाणी पुश केला आणि सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्या आपण जर पाहिली तर नक्कीच विपुल आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. नक्कीच सलामीवीरामध्ये मात्र काही चेंजेस पाहायला मिळत नाही. कारण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर विपुल आणि जयेश हे 2 फलंदाज आले होते आणि या मॅचमध्ये सुद्धा मात्र पाहतो की कॅप्टनने त्यांच्यावर तो विश्वास ठेवला आहे. तो पाहूया विश्वास या मॅचमध्ये सार्थ ठरतो का. टायगर आपल्या षटकाला सुरुवात करतोय. पॉवर प्लेचे षटक आहे, 2 क्षेत्ररक्षक आपल्या डीपमध्ये पाहायला मिळत आहेत आणि परंपरा आहे कारण प्रत्येक संघाकडे आपल्याला अशाच प्रकारचे फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळतोय. काय शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतोय आपल्याला जयेश कडनं, परंतु मिड ऑफच्या दिशेने मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चांगली पेकी सुद्धा होते. फक्त सिंगलच धाव या फटक्यामध्ये. दोन्ही फलंदाजांनी आपले वैयक्तिक अकाउंट ओपन केले. संत गतीने धावसंख्या आपण पाहतो की पुढे जात असताना बिनबाद 2. इथे मात्र पलटी शॉट केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ जाऊन एष्ट्यांना मात्र धडकतोय आणि या ठिकाणी जय गणेश वापल संघाला पहिला धक्का लागतो या विपुलच्या रूपाने. एक संत सुरुवात आणि नक्कीच जी मोठी अपेक्षा ठेवली होती कर्णधाराने ती अपेक्षा मात्र नक्कीच या ठिकाणी पल्लवित करू शकला नाही. निराश पावलाने मागं परततोय. जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. पूर्णपणे पॉईंटला बीट करतोय आणि नक्कीच या ठिकाणी सतीशच्या बॅटमध्ये मात्र पहिल्या चौकार पाहायला मिळतोय. या पहिल्या मॅचमध्ये मात्र सतीश काही कारणास्तव मात्र इन नव्हता, परंतु या महत्त्वाच्या मॅचसाठी मात्र नक्कीच या ठिकाणी इन होतोय आणि आल्या आल्या मात्र चौकाराने आपल्या खातं उघडतोय. आता मात्र कुठेतरी बॅटिंग लाईनअप इथे मात्र स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. जय गणेश वापले संघाची फुलटा चेंडू आहे, दिशा दिली जाते. शॉर्ट फायनलला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू अतिशय वेगाने आता मात्र डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय आणि अगदी सीमेरेषे लगत चेंडूला मात्र या ठिकाणी उतरून फेकतोय. तोपर्यंत 3 धावा वेगाने पूर्ण केल्या. विपुल बाद झाल्यानंतर कुठेतरी धावांची आता मात्र गती वाढत असताना कारण सतीश कटोले मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या पुढे जाते 9 या आकड्यावर. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या डोक्यावर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू पाठलाग करतोय आणि खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला. चेंडू सीमेरेषे पलीकडे जात असताना पंचांचा इशारा चौकार.
तर नक्कीच व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. सन्माननीय किशोरजी शेलार आपलं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच शीतपेय लाभलेलं आहे. नक्की तुमचं खूप मोठं योगदान आम्हाला लाभलं या स्पर्धेसाठी. तर मी आयोजकाच्या वतीने तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि पुढील संघासाठी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. या मोठा फटका खेळण्याचा नक्कीच उद्दिष्ट होता. थोडंसं नक्कीच या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला, परंतु नक्कीच योग्य त्या वेळी चेंडूला गॅदर केलं, चांगली फेकी केली. दुसऱ्या षटकाचा आपण जर विचार केला तर नक्कीच सुरुवात करतोय उमेश. पहिल्या षटकामध्ये त्रिशूलने तब्बल 13 धावा खर्च केल्या. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नक्की 2 चौकार आपण पाहिले, एक जयेशच्या बॅटमधनं तर एक सतीशच्या बॅटमधनं, आणि एक विकेट सुद्धा टायगरने प्राप्त केला विपुलच्या रूपाने. राईट हॅमर तो विकेटने थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज फटक्यामागे पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच सेफलँड होणार. पाहूया आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. अगोदर शॉर्ट स्टेप पाहिलं आणि दिशा सुद्धा पाहिली तर कुठे चुकीची पाहायला मिळते. पंचांचे दोन्ही आता समांतर पाहायला मिळाले. वाईटचा इशारा. वंतर धाव इथे मात्र गोलंदाज खर्च करतोय उमेश. धावसंख्या 16. अजूनही चुकीचा शॉर्ट सिलेक्शन. बॅटचं तोंड अगोदरच उघडलं होतं, परंतु नक्कीच चेंडूने मात्र या ठिकाणी पाहिलं तर थोडंसं स्लोअर गतीचा चेंडू होता. वेग नक्कीच थोडंसं कमी केलं. नक्कीच खरोखरच या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्याप्रमाणे गोलंदाजी इथे मात्र साकारतोय. जागते रहावं असं आव्हान इथे मात्र नक्कीच देतो या प्रतिस्पर्धी संघाला. आता मात्र लिडिंग या चेंडू हवेत आहे. शॉट फाईन लेगला खेळाडू सज्ज आहे, कोणती चूक घडणार नाही. बिग विकेट. षटकाचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी स्ट्रगल करतो उमेशच्या अगेन्स्ट, आणि त्याच मुले पाहिले की चुकीचा एक शॉर्ट सेशन झालं आणि शॉर्ट फाईन मात्र कोणत्याही प्रकारे चूक मात्र पाहायला मिळाली नाही. खूप मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केलेली आहे उमेशने आपल्या संघासाठी. दुसरा झटका जयगणेश वापरले संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो या प्रतीक. इथे मात्र जबरदस्त मिडलिंग, काय फटका पाहायला मिळतो जयेशच्या बॅटमधनं. आउट ऑफ द पार्क लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करतो यश षटकार. काय टायमिंग या फटकेमध्ये पाहतोय आपण. आता मात्र थोडंसं वजन ट्रान्सफर केलं तर चेंडूचा पाठलाग केला तर या ठिकाणी ऑफस्टिकला जाऊन, परंतु नक्की चेंडू निघून जातो या उजव्या ठिशा बाहेर. वाईटचा इशारा. थोडंसं आता मात्र गोलंदाजावर आपल्याला दडपण पाहायला मिळतोय, कारण या अगोदर एक चेंडू. तर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे बीसीसी बोरोली संघाचा संघनायक आणि अल्फदे स्पोर्ट पडगे संघाचा संघनायक, कारण पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर लगेचच आम्ही या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. अजून एक मोठी मॅच मित्रांनो आपल्या समोर येणार आहे. बीसीसी संघाचा विचार केला तर नक्कीच पहिल्या स्पर्धेचं विजेतेपद बीसीसी संघाने पटकावलं. MS ट्रॉफी मात्र या संघाने प्राप्त केली, जिंकली. आणि या स्पर्धेमध्ये पाहूया त्या संघाचा कशा प्रकारचा परफॉर्मन्स असेल अल्पदेश स्पोर्ट पडगे संघासमोर. तिसऱ्या षटकाला इथं मात्र सुरुवात करतो या गोलंदाज ऋतिक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. फुलटॉस चेंडू आहे, सरळ बॅटने लॉप करतो. चेंडू अतिशय वेगाने येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. एकदा पूर्ण केली रॉंग ऑन थ्रो, आणि इथे मात्र पूर्णपणे फायदा उचलताना दोन्ही फलंदाज. तर तुम्ही बॉलर एंडला जर नक्कीच फेकी केली असते तर कदाचित परिणाम वेगळे पाहायला मिळाला असतं, परंतु अशा सिच्युएशनमध्ये आपण जर पाहिलं तर क्षेत्रक्षेत्र तर नक्कीच कुठेतरी नियंत्रण हरवतोय. आणि त्याच मला पाहिलं की स्ट्रायकिंग एंडला एक फेकी केली आणि नक्कीच कुठेतरी संधी निर्माण झाली फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. खराब चेंडू आहे, फुलटास मेजवानी प्रतीकला. शत्रक्षक जातोय त्या ठिकाणी आणि झेल सुद्धा ड्रॉप. चेंडू सीमेरेषे पलीकडे जातोय, पंचांचा इशारा, षटकार. या ठिकाणी मात्र झेल टिपण्यासाठी गेले होते, परंतु झेल मात्र झाला नाही. चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे गेला 6 धावांसाठी.
प्रत्येक ऑन द पायर बॅक टू बॅक अजून एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय आणि निघून गेला व्यासपीठाच्या डोक्यावरनं. हा बिग षटकार. काय फटकेबाजी इथे मात्र साकारतोय प्रत्येक विषय. खूपच छान मिडलिंग, चांगला टायमिंग, ताकदीचा वापर, युक्तीचा वापर, सर्वांचं मिलन झाल्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी धावा आता मात्र वेग घेत असताना तब्बल 39 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतोय आणि या षटकाचा विचार केला तर खूप मागणं षटक ऋतिकचं आतापर्यंत पाहायला मिळतोय. तिने चेंडू नक्कीच इथे मात्र फेकी केली. तब्बल 2 षटकार पाहिले, 14 धावा खर्च करतोय आणि असं वाटतं की कुठेतरी 50 धावांचा आकडा आपल्याला धावफलकावर निश्चितपणे पाहायला मिळू शकेल. ज्याप्रमाणे फटकेबाजी इथे मात्र प्रत्येक साकारतोय. अजून एक मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, अगदी फ्लॅट फ्लॅट सिक्सर. अतिशय वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत, फील करतायत. तोपर्यंत मात्र दोनदा पूर्ण सर्वच काही या दोन फलंदाजाकडे आपण पाहिले. चांगला केला आपण पाहतोय, कारण मोठे फटके सुद्धा पाहिले. त्यानंतर सिंगल डबल्स, त्यानंतर आउटफील्डमध्ये रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग, तालमेल, काय मिलन या दोघांमध्ये पाहायला मिळतो. या धावसंख्या अगदी 50च्या आकड्याच्या जवळपास पाहायला मिळते. या 47 धावा, 47. असं वाटलं होतं की नक्कीच सतीश बाद झाल्यानंतर कमबॅक करेल शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी संघ, परंतु प्रत्येकची धुवाधार फटकेबाजी, मिस टाइम फटका आहे ऑन साईडला. डेप स्क्वेअरकडे खेळाडू सज्ज आहे. या चेंडूवर मात्र फक्त सिंगल धाव मिळेल. कारण याचं कारण सांगू शकतो की नक्कीच नेक्स्ट ओव्हरमध्ये मात्र स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत प्रतीक कमांडीचे. तर चांगला संगीत इथे मात्र आपण ऐकतो या डीजे आकाश यांच्या वाणीतून. एकूण धावसंख्या पाहिली तर आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा. अजूनही आपण 6 चेंडूचा खेळ पाहणार आहोत. स्लॉक षटकाचा खेळ इथे मात्र पाहणार आहोत. नवीन गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण, एक अनुभवी गोलंदाज आहे प्रवीणचा आपण विचार केला तर. परंतु नक्कीच या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी धावा मात्र खर्च करावा लागतील, कारण 50 अप जर नक्कीच धावसंख्या झाली तर एक डेंजर झोन कडे ही धावसंख्या नक्कीच वाटचाल करू शकेल. पहिला चेंडू तर खूप छान आहे. प्रत्येक नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू जर पडला त्यावेळी आपण जर पाहिलं तर थोडंसं खाली राहिलं आणि त्याच मुळे मात्र कोणताही संपर्क झाला नाही. अजूनही 5 चेंडू इथे मात्र पाहणार आहोत. तर दोन्ही संघाच्या संघटनेकडे शेवटचा ऑफिशियल कॉल आहे नाणेफेकीसाठी. अल्पदेव बडगे विरुद्ध बीसीसी आणखी मित्रांनो, आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि अजूनही आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा आपण अनुभवतोय, स्वर्गीय कुंतीबाई स्मृती चषक 2020. आणि त्या स्पर्धेमध्ये कुठेतरी वाकलन संघ पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये मानकुली संघाच्या अगेन्स्ट. इथे मात्र पुलचा फटका, खूपच छान फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय. डीपमध्ये चांगली फेकी पाहायला मिळते. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. असं एक क्षण वाटलं की नक्कीच चेंडू सीमेरेषे पलीकडे जाईल, परंतु अतिशय योग्य वेळी चेंडूवर झेप घेतोय डीप मिडविकेटला आणि नक्कीच आपल्या संघासाठी किमान 2 ते 3 धावा इथे मात्र वाचवतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आणि 50 धावांच्या पुढे धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते आपल्याला. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक राम ठाकरे चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु झेल टिपला जातोय भाई यांच्याकडनं. लागणारा वापस संघाला तिसरा झटका. संख्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही दोन चेंडूचा खेळ आपण या पहिल्या इनिंग्समध्ये नक्कीच पाहणार आहोत. आणि नवीन फलंदाज एंटर होते मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन आहे सुदर्शन काटोले. नक्कीच प्रवीणच्या या ओव्हरमध्ये आपण एक षटकार नक्कीच पाहिला परंतु त्यानंतर पुढील चेंडूचा आपण जर फेकी पाहिली तर खूपच छान लेन पाहायला मिळते. परंतु एक प्लस पॉईंट पर्यंत प्रत्येक विषय स्ट्रायकिंग एंडला आहे. हे फार जमेची बाजू असेल. वापाली संघासाठी कारण पुल करतोय पॉवरफुल बिगिट डिलाइटफुल सक्सेसफुल. काय फट ते खूपच दूर जाऊन हा चेंडू पडतो. या ज्या प्रमाणामध्ये हिरवी निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मात्र चेंडू जाऊन हा विसावला होता. काय स्पीड होता या फटक्यामागे प्रत्येककडनं. शेवटचा चेंडू हा चेंडूला सुद्धा दर्शन घडवेल. सीमेरेषेचा षटकारांचा अगदी पाऊस पाडतोय या मॅच मध्ये प्रत्येक विषय. काय इनिंग्स मात्र साकारली. या प्रतीकसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण 11 चेंडूंचा सामना केला. तब्बल 42 धावांची तुफानी केली साकारले. वेल प्लेट प्रतीक. आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जयगणेश वापाले संघाने एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 गडी बाद 67 धावा. तर खूप मोठं आव्हान असणार आहे. 68 धावांचा शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबीर संघासमोर. पाहूया त्या आव्हानाचा कशाने पाठलाग केला जाईल. दोन्ही संघांना शेवटचा अनाऊन्स करतोय बीसीसी बोरवली आणि अल्फादे पडगे. तुम्ही जर वेळेनुसार इथे मात्र उपस्थित झाले नाही तर मात्र योग्य ती पेनल्टी आयोजक इथे मात्र देऊ इच्छितात. कारण मित्रांनो तुम्हाला वेळ दिली आहे त्या वेळे संदर्भात तुम्ही इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. तर गुड आफ्टरनून शुभ दुपार. आणि या शुभ दुपारामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. दोन्ही बंधूंची जोडी आहे सन्मानित किरणजी राऊत आणि श्यामजी राऊत. या दोन्ही बंधूंना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं जयदुर्गा चषक 2020 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. बिग बॅटल शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध जयगणेश वाफाले. काय फटकेबाजी साकारली वाफाले संघाच्या सर्वच फलंदाजाने. फक्त आपण पाहिलं तर विपुलकडे प्लाप शो झालं परंतु त्यानंतर जयेशने सुद्धा एक चांगली इनिंग छोटीशी साकारली. सतीशकडे सुद्धा एक चौकार पाहिला परंतु प्रत्येक नाबाद 42 धावांची एक तुफानी खेळी साकारली. 11 चेंडूंना मात्र फक्त सामोरं गेला. आपण जर षटकार पाहिले तर 6 षटकार प्रत्येकच्या बॅटमध्ये आपण पाहिलेले आहेत. आणि या धावांचा तुम्हाला नक्कीच पाठलाग करायचा असेल तर रामला इथे मात्र खरोखरच आपला नॅचरल खेळ प्रस्थापित करावा लागेल. आणि टायगरचा विचार केला तर नक्कीच तो टायगरकडे क्लास आहे तो मात्र या ठिकाणी क्लास सिद्ध करावा लागेल.
24 चेंडू 68 धावांचं टार्गेट. पहिलं षटक प्रत्येक 20. गोलंदाजाच्या भुल्यावर इथे मात्र सुरुवात करतोय राजम ऑन द विकेटने. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. मिड ऑफला बेट करतोय. चेंडू अतिशय वेगाने निघून जातोय. पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार चौका. टायगरचा या ठिकाणी शो आला, कारण पहिल्या चेंडूवर इथे मात्र या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. आणि अशाच प्रकारे तुम्हाला हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळणं हे अनिवार्य आहे. आता मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, कारण उचली जास्त या ठिकाणी चेंडूला पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे पाहतो की हवं तसं मात्र या ठिकाणी मिडलिंग करू शकला नाही, परंतु सिंगल धाव नक्कीच या ठिकाणी घेता येईल. राम आणि त्रिशूल हे सलामी वीर आपल्याला या ठिकाणी खेळपट्टू पाहायला मिळत आहेत. कारण पहिला सामना जर पाहिला आपण तर नक्कीच एकतर्फा सामना शिवशक्ती कोशिंबी संघाने मात्र विजयश्री प्राप्त केली होती. परंतु आता मात्र त्यांच्या संघासमोर खूप मोठं आव्हान आहे 68 धावांचं. आणि ते पूर्ण करायचं असेल तर नक्कीच एखाद्या फलंदाजाला मॅच विनिंग किली साकारावं लागेल. क्षमता आहे रामकडे आणि इथे मात्र क्षमतेनुसार कामगिरी साकारतोय. पहिल्या चेंडूवर चौकार प्राप्त करतोय. खेळाडू सज्ज होते, परंतु नक्कीच एकही फलंदाजाला मात्र नक्कीच संधी मिळाली नाही चेंडू अडवण्यासाठी. कारण अगदी सीमेरेषे लगत हा चेंडू आपल्याला नक्कीच लँड होताना पाहायला मिळाला. 4 धावा इथे मात्र आपलं वैयक्तिक खातं ओपन करतोय राम. धावसंख्या पुढे जाते बिनबाद 9. प्रत्येक पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका पाहतोय. मिडलिंग चांगली आहे, परंतु आता मात्र डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. जयेश थोडीशी नक्कीच मिसफील्ड झाली, परंतु बॅकअप चांगला आहे. कारण शेवटच्या षटकापर्यंत चेंडूवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं जयेशने. आणि त्याचमुळे पाहतो की चांगली अनाऊन्स आहे की आपण सुद्धा नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे व्यासपीठासमोर. या षटकामध्ये आतापर्यंत आपण 3 चौकार पाहिले. टायगरच्या बॅटमध्ये 2 तर रामच्या बॅटमध्ये 1. चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. या एकूण धावसंख्या पाहिली तर 14 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अजून एक सुंदर फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज चूक करतो जयेश कडनं. चेंडू ट्रॅव्हलिंग करतो सीमेरेषेच्या दिशेने आणि परिणाम स्वरूपी आपल्याला पाहायला मिळतोय की पंचांचा इशारा येतो या ठिकाणी 4 धावांचा. या षटकाची समाप्ती ज्याप्रमाणे सुरुवात होणे गरजेची होती, कारण टार्गेट आहे 68 धावांचं. आणि तशाच प्रकारे सुरुवात पाहायला मिळते. या पहिला षटक पाहिलं तर प्रत्येकचं कुठेतरी मागणं पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावर येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी या ठिकाणी शिवशक्ती स्पोर्ट कोशिंबी संघाला 50 धाब्यांची गरज आहे. तर या 50 धाबा होतील का, की गोलंदाज या मॅच मध्ये कमबॅक करतील, तर आपण आता मात्र ऐकणार आहोत. लंच नंतर पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये प्रथमेश सज्ज. पहिला चेंडू निश्चितच ते तर्रार मारा, अतिशय वेगवान मारा. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क नाहीये. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. अशा चेंडूंची गरज असेल जय गणेश वापाळे संघाला. तर समालोचन कक्षात मला साथ देण्यासाठी सज्ज आहेत राजेंद्र भंडारी सर. स्वागत आहे आपलं. थँक्यू सर. दरम्यान पुढचा चेंडू खोलवर डब्याचा चेंडू. पंचांकडे पायचीचा जोरदार अपील केला जातोय, मात्र चेंडू यष्ट्यांच्या रोखानं नव्हता, त्यामुळे पंचांवरती कोणता परिणाम नाही. लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. 1 धावीच्या जोरावरती धाव फलकाची धाव झळकत आहेत 19. विजयाचं लक्ष 68 धावांचं आहे. ते तर्रार मारा केला जातोय. प्रतीकच्या षटकामध्ये प्रहार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक केलंय जय गणेश वापाळे संघाकडनं. प्रथमेश अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. एव्हेस स्पोर्ट्स चिंचवली आयोजित स्पर्धेमध्ये हाच गोलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता.
ते तर्रार मारा आणि हीच ताकद आहे जे गणेश वापाळे संघाचे नवनवीन खेळाडू त्यांचे तयार होत असतात आणि त्याच्यातून हा एक परिपूर्ण संघ गेल्या वर्षी आपण पाहिलं कुठेतरी फॉर्मसाठी झुंजत होता, मात्र यावर्षी पूर्णपणे बहारात आलेला आहे जय गणेश वापाळे संघ. दरम्यान एक मोठा प्रहार चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक विपुल सांबरे अचूक झेल टिपतोय आणि अशा पद्धतीने पहिला झटका फटका बसतोय शिवशक्ती कोशिंबी संघाला. संघासाठी साजिशी कामगिरी केली, 3 चौकार जोडले, एक एकेरी धाव, अशा पद्धतीने 13 धावा जोडल्या होत्या. दरम्यान राम ठाकरे सामोरा जाईल प्रथमेच्या माऱ्याला. आखूड टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख सुंदर प्रहार, बंदुकीतून गोळी निघावी अशा पद्धतीनं हा चेंडू सीमा रेषेकडे जातो. विपुल सांबरेला चकित करत चेंडू सीमा पार चौका. अतिशय ते तर्रार फटका राम ठाकरे पूर्णपणे बहरलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू ठरला होता. प्रथमेचा पुढचा चेंडू समोर जाईल तो राम. आणखी एक सुरेख प्रहार, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रतीक चेंडूपर्यंत पोहोचतोय. केवळ एक धाव मिळेल आणि या एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धाव झळकते 24. धावगती होती मात्र ती 17ची, ती त्यांना पूर्ण करावी लागेल. काही चेंडू शेष आहेत या षटकातील. अतिशय सुरेख सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. पहिल्या षटकामध्ये धावगती राखण्यामध्ये यश मिळालं होतं शिवशक्ती कोशिंबी संघाला, मात्र कुठेतरी ब्रेक लावला होता प्रथमेशने. हा ब्रेक काढावा लागेल. एक मोठा प्रहार, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय पवन, आणि पवनच्या हातातून चेंडू कधी निसटत नाही. जणू काही फेविकॉलची ॲड आहे, त्या ॲडप्रमाणे त्याचे हात असतात, त्याच्या हातातून चेंडू सहसा बाहेर पडत नाही. आणखी एक झटका फटका बसतोय आणि या ठिकाणी सूरज बांधून तंबूत परतोय. झालेले आहेत आणि 2 बाद धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत. 24 धावा, विजयाचं लक्ष 68 धावांचं, म्हणजे अजूनही 44 धावा जोडाव्या लागतील. 12 चेंडूमध्ये 44 धावा जर जोडायच्या असतील तर भंडारी सर 22ची सरासरी आहे. काय वाटतं तुम्हाला इथे 22ची सरासरी 2 षटकांमध्ये हाणामारीच्या पूर्ण करता येईल शिवशक्ती कोशिंबी संघाला? सर, क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही आपण भाकीत करू शकत नाही, म्हणूनच हा खेळ एवढा मनोरंजक आहे. निश्चितच कठीण असं आव्हान आहे, परंतु काही सांगू शकत नाही. निश्चितच क्रिकेट हा खेळाचं तुम्ही वैशिष्ट्य अतिशय सांगितलं ते महत्त्वाचं आहे, ते म्हणजे भाकीत करणं कोणाला शक्य झालेलं नाही. क्रिकेटमध्ये काय घडू शकतं माहिती नाही. मगाची एक घटना अशी होती, 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या, त्याच्यानंतर चेंडू ओव्हरथ्रो झाला आणि चौकार केला. क्रिकेटमध्ये मॅक्झिमम 6 धावा दिल्या जातात, त्यामुळे कितीही जरी धावा पळून तुम्ही हे केल्या आणि अशा पद्धतीने झाले तर केवळ 6 धावा मिळतात. मात्र क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही पळून कितीही धावा घेऊ शकता, हे एक वैशिष्ट्य आहे. निश्चित सर. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा अशी एक घटना घडली होती. त्यावेळेला नियम नव्हता. मैदानामध्ये एका झाडावर चेंडू अडकला आणि त्याच्यानंतर मला वाटतं 33 की 34 धावा अशा पळून काढल्या होत्या. त्यावेळेला तो नियम नव्हता, परंतु आता नियमामध्ये बदल झालेले आहेत. बरोबर आहे. काउंटीमधली ही खेळामधली घटना आहे. इंग्लंडमध्ये एका मैदानामध्ये झाड होतं आणि त्या झाडावर चेंडू अडकला होता. दरम्यान तिसरं षटक, पहिला चेंडू अतिशय ते तरार मारा करण्याचा प्रयत्न, चेंडूवरती प्रहारही तेवढा सुरेख झाला होता, मात्र चेंडू येऊन राम ठाकरेंच्या अंगाला लागला होता, त्याच्यामुळे धाव कोणत्याही प्रकारची मिळत नाही आहे. निश्चितच गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रोशन आणि फलंदाजीसाठी सज्ज आहे रोहित. रोहित डावखुरी हाताचा फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मला वाटतं मागच्या ह्याच्या इनिंगमध्ये त्यांनी गोलंदाजी केली नाही, पण एक अष्टपैलू खेळाडू आहे. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस असा चेंडू होता, मात्र वाईट यॉर्कर अशा पद्धतीने चेंडूची पेरणी केली, ती एकच धाव मिळेल. अशा पद्धतीने दुहेरी एकेरी धावांनी काही फरक पडणार नाही आहे जय गणेश वापाळे संघाला. मात्र चौकार षटकार त्यांना रोखावे लागतील. या सामन्यामध्ये पूर्णपणे पलटवार देण्यामध्ये प्रथमेशने यश मिळवलेलं आहे, धाव मिळेल. आणि
धाव घेतलेलीच नाहीये. एक धाव सहज पूर्ण झाली असती, मात्र मोठे फटके खेळायचे आहेत. अशा पद्धतीनं धावफलक आहे तो स्थिर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यात धाव झळकल्यात. 25 मोठा प्रहार, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय पवन कथोरेच्या हातामध्ये. अतिशय महत्वपूर्ण झटका फटका बसतोय शिवशक्ती कोशिंबी संघाला. क्रिकेट तर खेळत असतात, त्यांनी संघाची बांधणी केली. त्याच्याबरोबर या विविध ठिकाणी ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांचं मोलाचं योगदान असतं. जयदुर्गा चषक 2020 मध्ये सुद्धा राम ठाकरे यांचं मोलाचं योगदान आहे. आणि म्हणूनच नरेश राऊत एकदम निर्धास्तपणे सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान, खारीचा वाटा अनेकांनी उचललेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू रोशनचा, निश्चितच एक सुरेख चेंडू, सुंदर प्रहार करण्याचा प्रयत्न, लागोपाठ दुसरा झेल पवनच्या हातामध्ये स्थिरावतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. एकूण 4 फलंदाज बाद, 25 धावसंख्या मात्र घातक ठरते शिवशक्ती कोशिंबी संघाला. समोर जातोय आकाश, निश्चितच एक चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळते. विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय, तेवढं क्षेत्रक्षण अतिशय चपळ पाहायला मिळते. एक धाव मिळेल, 26 धावा. गडी बाद झालेले 4 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि आता उर्वरित जे 6 चेंडू आहेत, या 6 चेंडूत धावांचं आव्हान जर आपण पाहिलं तर 42 येऊन टेपतंय. म्हणजे अशक्यप्राय असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. हे भंडारी सरांनी तुम्ही प्रतिक्रिया दिलेली आहे. नक्की सर. पण आता या वेळेला शेवटचं जे षटक आहे त्यामध्ये समीकरण खूपच बदललेलं आहे. 6 चेंडूमध्ये 6 जरी षटकात मारले तरी सुद्धा हे आव्हान पूर्ण होऊ शकत नाही. परंतु तरीही काही सांगू शकत नाही. नो बॉल असेल काय असेल, परंतु नाही, या ठिकाणी असं काही घडणं मला तरी आता अशक्यप्राय वाटतं. थोडंसं हे सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गायकवाड सर. नक्कीच गेल्या वर्षी प्रतीक विषयला एक आव्हान आलं होतं आणि जवळजवळ त्यांनी ते पूर्ण केलं होतं, मात्र काही एक थोडीशी चुकी त्याला स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेली. एक उत्तुंग फटका, चेंडू हवेत आहे आणि पवनच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पवनलाही विश्वास नव्हता षटकार जातो की काय, मात्र ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू कलेक्ट केलेला आहे अप्रतिम. पहिला प्रयत्न फसला, दुसऱ्या प्रयत्नात झेल आणि फक्त औपचारिकता शिल्लक असेल या सामन्यामध्ये. तीन चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे या ठिकाणी आणि सर्वच आघाड्यांवर या ठिकाणी मात दिलेली आहे प्रतिस्पर्धी संघाला. अतिशय सुरेख देखणा प्रहार, चेंडू सीमारेषेच्या पार जाईल. दिवा जेव्हा विजत असतो तेव्हा तेजस्वी होत असतो, तशा पद्धतीची तेजस्वी अशा पद्धतीचा फटका षटकार. डीजे धावा जोडायच्या आहेत, परंतु शिवशक्ती कोशिंबी संघाची ताकद कशी आहे ते दाखवून देतोय हा फलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक देखणा प्रहार, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल डिकतोय, आणखी एक खेळाडू बाद.
दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच थोडासा स्वेर आहे चेंडू. कुठेतरी खेळ संपवण्याच्या नादामध्ये स्वेर चेंडू टाकला जातोय. पूर्णपणे वर्चस्व आपण बघतोय प्राप्त केलेलं आहे सुदर्शननं या सामन्यावरती जय गणेश वापाळे संघानं. निश्चितच पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर अशा पद्धतीनं कुठं आपण पाहतोय खेळ संपवता मगाशी सुद्धा राम ठाकरेंकडनं 3 वाईड बॉल टाकले गेले. आता सुदर्शनकडनं ती चुकी घडते. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज व्हायचं नाणेफेकीसाठी. दरम्यान चेंडू हवेमध्ये मात्र गॅप शोधला जातोय. 4 धावा प्राप्त केल्या जात आहेत. टॉस तर सन्माननीय श्याम राऊत साहेब तुमच्या हातामध्ये मी नाणं देतोय. दोघांना नाणं दाखवतोय. एका बाजूला नरेश राऊत या स्पर्धेचे कर्ते धरते आणि दुसऱ्या बाजूला जयदुर्गा चषक 2020. तर नाणं आहे झाकायचं आहे. त्यानंतर